जीमेलला लॉग इन करून या 9 गुगल ॲपवरती गेलेलो आहे मी. त्याच्यानंतर इथं गुगल शीट ओपन करतो आहे मी. गुगल शीटमध्ये मी टेम्पलेट गॅलरी मी जाणार आहे. त्यामध्ये इथं मी एज्युकेशन सर्च करणार आहे. वर्क आहे, प्रोजेक्ट आहे. एज्युकेशनमध्ये आपल्याला अटेंडन्स दिसेल, ते निवडणारे टेम्पलेट. इथं अटेंडन्स आलेली आहे. इथं मी विद्यार्थ्याचे नावं कॉपी करून घेतलेली आहेत. इथं पेस्ट करतो. इथं नावं आलेली आहेत. 131 नावं टाकलेली आहेत. तुम्हाला सिरियल नंबर टाकायचा असेल तर टाकू शकता. 1 2 3 4. इथं ऑलरेडी आपलं रोल नंबर आहेतच, ते पण चालणार आहे. मी सिरियल नंबर पण टाकून घेतो. 131 झाले. त्याच्यानंतर हा भाग फ्रीज आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला तारीख टाकायची आहे. मला उद्यापासून प्रेझेंट चालू करायची आहे, तर मी काय करणार, इथं तारीख टाकणार आहे. इथं मी 2024 घेतो. इथं 24 पर्यंत आलेलं आहे. मला तारखा वाढवायच्या असतील तर इथं मी कॉलम वाढवून घेईल, ॲड करून घेईल. मला किती पाहिजेत, आणखी 3-4 कॉलम पाहिजेत. मी 4 कॉलम राईट क्लिक करून त्यामध्ये इन्सर्ट 4 कॉलम ॲड करून घेतो. इथं तारीखावर फिल करून घेऊया. इथपर्यंत घेतलं मी, तर 31 मे पर्यंत आलेलं आहे. तारखा टाकल्या त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे जे दिसतंय पी म्हणजे प्रेझेंट, तिथं त्यांनी इथं दिले बघा, अटेंडन्स की दिलेली आहे. तर पी फॉर प्रेझेंट इज ओके. लेट मार्क मला नको आहे, तो मी काढून टाकणार आहे. त्याच्यानंतर मला एसक्यूज ठीक आहे, आणि अनएक्सक्यूज ऑप्शन्सला मी ए लिहिणार आहे. मला 3 रिमार्क बाद झाले. इथं पाहूया ते रिमार्क किती. आता ह्याला आपण डिलीट करून टाकूया आणि ह्याला पण डिलीट करून टाकूया. जेव्हा मला लिहायचं असेल ए, तो ए स्वीकारणार आहे. दोघा 4 पर्याय येतील, पी ई आणि ए. तुम्हाला त्यापैकी एक निवडता येईल. प्रत्येक वेळी तुम्हाला वेगळा पर्याय निवडता येणार नाही आहे. इतकंच किंवा 3पैकी एकच, एक्सक्यूज, ॲब्सेंट किंवा प्रेझेंट, इतकंच आहे. आणि जे काय तुम्ही इथं लिहाल ते ॲटोमॅटिकली इथं आपल्याला दिसणारच आहे. इथं त्याची टोटल आलेली आहे, सुट्टी घेतलेली आहे, किती प्रेझेंट ॲब्सेंट हे सगळं इथं दिसणार आहे. तर महत्त्वाचं काय आहे की आता तारीख आहे आज 19 मे. तर मला काय करायचं आहे, 19 मेपर्यंत मी हे सगळं हाईड करून ठेवणार आहे. हे मी हाईड करून ठेवतो. राईट क्लिक करतो आणि ह्याला मी हाईड केलेलं आहे. आता मला फक्त 20 तारीख दिसते. आणि झालं शक्य तर मी पुढचा भाग पण हाईड करेल. रोजच्या रोज फक्त मी एकच दिवस ओपन ठेवेल की जेणेकरून मला मोबाईलवरती या गोष्टी इझिली हँडल करता येतील. तर जो भाग आपला झाला आहे ऑलरेडी, तो भाग आपण हाईड करून ठेवू शकतो. आणि ह्याला सुद्धा आपण हाईड करून ठेवलं तर फक्त आता सोमवारची मला हजेरी घ्यायची आहे, तर तेवढाच भाग मी काय करणार आहे, ओपन ठेवणार आहे. उद्या काय करता येईल, मला ह्याच्यात फक्त क्लिक करून तो भाग अनहाईड करता येईल. त्याला मी हाईड करून घेतलं. तर अशा प्रकारे आता माझी प्रेझेंटी रेडी झालेली आहे. ह्याच्यात आणखी काही तुम्हाला डिझाईन करायचं तर करता येईल, प्रश्न तो नाही आहे. इथं तुम्हाला टेबल वगैरे टाकायचं असेल तर टाकता येईल. इथं मी सिलेक्ट करतो आणि 130 विद्यार्थी आहेत, त्यांना मी टेबल टाकून घेतो. 133 झाले तिथं, आणि तुम्हाला टेबल टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही टेबल पण टाकले, बॉर्डर्स पण टाकून घेतले 4 बाजूने. तर माझ्याकडे बॉर्डर्स वगैरे सगळे रेडी येत आता. आणि अशा प्रकारे आता मी फक्त 5-20 म्हणजे 20 मेचीच फक्त हजेरी लिहिणार आहे. आता ह्याला मी वरती नाव देऊन ठेवतो. हे म्हणजे कामशेट ब्रांचचे अटेंडन्स आहेत. तुम्हाला लिहायला लागेल कामशेट किंवा डायरेक्टली कामशेटच लिहितो मी. अशा प्रकारे माझी आता प्रेझेंटी तयार झालेली आहे. आता मी काय करणार आहे, माझ्या स्टाफला हे शेअर करणार आहे आणि मला पण ते दिसलं पाहिजे. तर इथं मी स्टाफचा नंबर इथं टाकू शकतो किंवा स्टाफला एक कॉमन ईमेल मी दिलेला असेल. मी दिलेला आहे तर एमके असेल तर ईमेल त्याला मी शेअर करून ठेवलेला आहे. तो डन झाला. आता त्यांना त्या ईमेलद्वारे लॉग इन करता येणार आहे आणि साहजिकच त्यांना प्रेझेंटी लावता येणार आहे. आता इथं अशी कॉपी आपण केलेली आहे आणि मोबाईलवरती ओपन केली तर मोबाईलवरती सहजपणे त्याला ओपन करता येऊ शकेल. हे मी व्हॉट्सअपला टाकतो आणि मोबाईलवरती आता ओपन करायचा प्रयत्न करूया. ही मोबाईलची स्क्रीन आहे. मोबाईलच्या स्क्रीनवरती आपण चेक करूया.
सॉरी फॉर इंटरप्शन. तुमच्या व्यवसायाची वेबसाईट नसेल आणि तुम्हाला वेबसाईट बनवून घ्यायची असेल तर केवळ 1200 रुपयामध्ये तुम्हाला लाईफ टाईम एकदाही रिन्युअल चार्जेस लागणार नाही आहेत. डोमेन आणि होस्टिंगसह आणि छानपैकी डिझाईन जे अगदी मोबाईलवरती सुद्धा रिस्पॉन्सिव्ह असणार आहे आणि लॅपटॉप डेस्कटॉपवरती सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे चालणार आहे. अशा प्रकारची वेबसाईट तुम्हाला बनवून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला अर्बन क्लॅबसारखा एखादा ॲप पाहिजे का किंवा लोकल सर्व्हिसेसची डिरेक्टरी स्वतःच्या नावाने चालवायची आहे का की जेणेकरून संपूर्ण आपल्या लोकल एरियावरती तुमचा होल्ड राहील, सगळे व्यावसायिक आणि सगळे कस्टमर्स हे तुमच्याकडं नोंदवले जातील. तर असा एक मस्त ॲप इथं अवेलेबल आहे, त्याची तुम्हाला माहिती घेता येईल. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना जर इरा सोडवायला काय अडचणी येत असतील तर खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला 1 तास लॅबमध्ये विद्यार्थ्यांचे 2 सेशन इराचे कशी पूर्ण करायचे, त्याच्याबरोबर 2 असाइनमेंटसुद्धा करतात विद्यार्थी. शिवाय 2 दररोज नवीन स्किल, ज्याला आपण फॉर एक्झाम्पल काल आम्ही ओके गुगल म्हणजे गुगल असिस्टंट घेतलं, तसंच आम्ही एक AR लूपा नावाचं ॲप त्यांना विद्यार्थ्यांना समजून सांगितले जेणेकरून त्यांना AR ऑग्मेंटेड रिॲलिटीचा काही एक्झाम्पल सेट करता येतील. तर असे काही स्किल्स त्यांना आपण एव्हरीडे शिकू शकतो की जेणेकरून MKCLने दिलेले MSCITमध्ये 12च्या 12 पिलर तुम्हाला घेणं पॉसिबल होतं आणि ते सुद्धा केवळ 1 तास लॅब आवरमध्ये. हे सिस्टीम काय आहे, कशी आहे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. या 3 प्रोडक्ट व्यतिरिक्त आणखी काही प्रोडक्ट आहेत त्याची लिस्ट खाली दिलेली आहे. धन्यवाद. ही लिंक नेमकी ओपन होते कशी, दिसते कशी, तर त्यांनी मला ऑप्शन दिला की कुठला ईमेल वापरायचा. तर साहजिकच मी 230 वापरणार आहे. जिथं क्रिएट केलेले नाही आहे युजरचा ईमेल वापरणार आहे. ते आता स्क्रीनवरती व्यवस्थित दिसायला लागलेलं आहे. आपल्याला हे सेट करून घेतलं. मग आता आपल्याला 3 डॉटवरती जायचं आहे आणि इथं आपण फाइंड अँड रिप्लेसला ऑन करून ठेवू शकतो. आता टॉपला इथं तुम्हाला फाइंड करता येईल. विद्यार्थ्याचं नाव समजा अनुज आहे, ANUJ. तो विद्यार्थी इथं हायलाईट झाले बघा. इथं मला ती प्रेझेंटी लावायची आहे तर तो विचारतो काय लावायची प्रेझेंटी. इथं बघा तुम्हाला फक्त 4 ऑप्शन दिसतील. आपण अनुज शोधलं, इथं गेलो, इथं खाली पाहिलं, खाली 3 पर्याय आलेले. प्रेझेंट असेल तर P लिहून टाकलं. दुसरा विद्यार्थी आला, त्याने त्याचं नाव सांगितलं, त्याला मी सर्च केलं, सापडत नाही नाव मला. तुम्ही काय करणार आहे, सर्च याला पण फिक्स ठेवू शकतो आपण फाइंड अँड रिप्लेसला. तर इथं त्याने तुझं नाव सांगितलं, त्याचं नाव समजा साहिल असेल तर तो तिथं सर्च करून देईल मला. इथं लिहिलं मी साहिल. तर साहिल आपल्याला तरी सर्च करून दिलं, तिथं दिसतं मला साहिल सर्च झालेलं आहे. इथं मला लिहायचं आहे प्रेझेंटर. तर साहजिकच प्रेझेंटेसाठी आपण हे इझिली वापरू शकतो आणि ही लिंक आपण मोबाईलवर ओपन करू शकतो ॲज वेल ॲज लॅपटॉपवर सुद्धा ओपन करता येईल. आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांची हजेरी घेणं सोपं जाईल. आणि जे विद्यार्थी ॲब्सेंट आहेत ते मग दिवसभरात त्यांचं पिन असेल तर मग साहजिकच त्यांचा सगळ्यांचं लिहून तो कॉलम आपण काय करणार आहोत, हाईड करणार आहोत. मग काय करायचं, सोमवारी हा कॉलम हाईड करायचा आणि पुढचा कॉलम ओपन करायचा, 21 तारखेचा कॉलम ओपन करायचा. म्हणजे मोबाईलवरती हे इझिली आपल्याला प्रेझेंटी घेता येऊ शकेल. विद्यार्थीसुद्धा चेक करू शकतात त्यांची हजेरी लागली की नाही लागली. मग ते तुमच्या टीचरला आठवण करून देतील की मॅडम किंवा सर आमची प्रेझेंटी तुम्ही लावा. यासाठी काय करता येईल ते पाहू. शिवाय याचा ॲक्सेस तुमच्याकडे राहील आणि तुमच्या स्टाफला सुद्धा सहजपणे हजेरी घेता येईल. जो कोणी जो उपलब्ध असेल त्याचा ईमेल तुम्ही ॲड्रेस तुम्हाला फक्त शेअर लिंकमध्ये ॲड केला की त्या पर्सनला ते दिसायला लागेल, बाकी कोणाला दिसणार नाही आहे. आणि विद्यार्थ्यांनासुद्धा हे आपण ॲक्सेस द्यायचं असेल तर देऊ शकतो. फक्त विद्यार्थ्यांना आपण काय करणार, लिंक ओपन ठेवताना शेअर आपण करणार आहोत. इथं शेअर केलं तर आपण रिस्ट्रिक्टेडच्या ऐवजी काय करणार आहोत, एनीवन विथ द लिंक करणार आहोत. आणि इथं आपल्याला ठेवताना व्ह्यूवर ठेवायचं तर विद्यार्थी पाहू शकतात कोण कोण प्रेझेंट, कोण कोण ॲब्सेंट आहे, माझी प्रेझेंटी लागली का नाही लागली. परंतु त्याच्यात एडिट नाही करू शकत. एडिट फक्त कोण करू शकतात, ज्यांना तुम्ही एडिटिंगचे अधिकार दिलेले आहेत. त्याने तुमचे स्टाफचे नाव असतील, स्टाफ प्रेझेंटी लावू शकतात. विद्यार्थी फक्त पाहू शकतात. विद्यार्थ्यांना फक्त ते दिसेल प्रेझेंट आहे की नाही, ॲब्सेंट आहे की नाही, किंवा किती दिवस प्रेझेंटी लागलेली, किती दिवस लागलेली नाही आहे. तर या पद्धतीने आपण एक्सेलचा गुगल स्लाईडचा उपयोग करून खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंटी मेंटेन करू शकतो. धन्यवाद.